नमस्कार. अतिशय अप्रतिम असे रसिक प्रेक्षक. आवाज येतो. अतिशय अप्रतिम रसिक प्रेक्षक आहेत आणि या रसिक प्रेक्षकांसमोर आमची कला सादर करण्यासाठी आम्ही इतक्या लांब इतका प्रवास करून इथे येत असतो. इतकं गंभीर विषयावरचं एक नाटक, इतका सुंदर रिस्पॉन्स, इतकं छान तुम्ही ते रिसीव्ह करताय, खरोखरच तुमचं कौतुक. पण रसिक हो, पुन्हा पुन्हा इथे येणं आम्हाला शक्य होणार नाही, कारण या नाट्यगृहाची अत्यंतिक दुरावस्था इतकी भयानक दुरावस्था आहे की आम्हाला सगळ्यात पहिलं एअर कंडिशन थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून 21,000 रुपये भाडं घेतलं जातं. नाट्यगृहाला एअर कंडिशन नाही. भाडं मात्र एसीचं भाडं 21,000 रुपये. मुंबईतल्या थिएटरचं पण एवढं भाडं नाही. टॉयलेट्स नाहीत. इथे आम्ही 8:30ला आलो. 8:30ला आल्यापासून आमच्या महिला कलाकारांना टॉयलेटला म्हणजे जाणंच शक्य नाही, इतकं भीषण आहे. मेकअप रूम नाही, मेकअप रूम मध्ये स्वच्छता नाही, धूळ. टॉयलेटमध्ये मेकअप रूमच्या हे पुसण्यासाठी जे फिनेल आणलेले आहे ते सुद्धा आम्ही आणले. या नाट्यगृहाला वालीच नाही. आणि आज हे खूप मोठे अधिकारी शासनाचे इथे बसले, त्यांनी याची दखल घ्यावी, माझी नम्र विनंती आहे. सर, ह्या नाट्यगृहाला जो कोणी ज्यांच्या कोणाच्या अंडरही येत असेल त्यांना उद्या तुम्ही प्लीज बोलवा. त्यांना म्हणावं, असं जर आपण हे अशीच अवस्था ठेवली तर आमच्यासारखे कलाकार आणि अतिशय दर्जेदार नाटकांपासून बीडचा रसिक प्रेक्षक मुकेल. नाट्य परिषदेचे बीड शाखेचे पण आलेले आहेत. मला वाटतं आपण आलाय. हो, काही आलेत ना. आपण मीटिंगला माझं भेटायचो. तर नाट्य परिषदेने सुद्धा या व्यवस्थापनाकडे सतत फॉलोअप ठेवून हे नाट्यगृह उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. माझं इथे बोलून होऊन दे. त्यामुळं इथे नाटक करणं, खरं सांगतो, म्हणजे मला तर म्हणजे इच्छाच नाही झाली परत इथे यायची. म्हणजे मी बीडला येईन, बीडला मी अनेक वेळेला आलेलो आहे. तुम्ही मला दुसऱ्या कुठेतरी कार्यक्रमाला बोलवा, मी तुमच्यासाठी नक्की. पण या थिएटरमध्ये येऊन नाटक करावं अशी आम्हाला आज आमची इच्छा मेली. इतकी भयानक परिस्थिती आहे. एकदा येऊन तुम्ही बघा. नाट्य रसिकांनी सुद्धा थोडीशी नागरिक म्हणून तुमची पण एक जबाबदारी आहे की तुम्ही काहीतरी याच्यासाठी केलं पाहिजे. तुम्हाला नाहीतर उद्या तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला बीडमध्ये चांगलं नाटक मिळणं बंद होईल. पण अशा अवस्थेत आम्ही नाटक नाही करू शकत. मेकअप म्हणजे तिथे बल्बच नाहीये. काहीच अवस्था, म्हणजे इतकी भयानक अवस्था आहे की काय विचारू नका तुम्ही. या सगळ्यावर मात करून आम्ही प्रयोग करतो. काय होतं ना, नेहमी हे मी बोललो का, ह्याच्या बोलण्याचा काही फार परिणाम होणार नाही याची मला गॅरंटी आहे. कारण मी हजारो वेळा तो बाळ मागे वाचून झालेला आहे. राहत नाही हो. फार वाईट अवस्था. अशी काय झाली माणसं मला खरंच कळत नाही. चहावाला येतो तो त्याला नाही, तो कोण कामगार आला त्याला म्हटलं अरे का नाही साफसफाई, तो मला आम्हाला इथे पगारच मिळत नाही, वर्षभर पगार मिळाला नाही म्हणून तो यायचाच बंद झाला. 10 महिने झाले पगार नाही तर बघा ते बघा. पगार उचलायचं. 10 महिने झाले यांना जर पगार नसेल तर हे काय येते, काय ही सगळी सोय तुम्ही खरोखर माझी कळकळीची विनंती. नाहीतर ना बीड मध्ये रसिक प्रेक्षक मुक्तील इतक्या दर्जेदार चांगल्या नाट्य कलाकृतींना. आणि मी ऐकलं काहीतरी 1-1.5 वर्षानंतर प्रयोग आला पाहिजे. 2 वर्षांनंतर परत एक नाटक आलं. याच्या आधी कुठलं तरी प्रशांत दामलेंचं नाटक झालं. म्हणजे 2 वर्ष तुम्हाला नाटक नाही बघायला मिळालं.
कसे येणार आम्ही इथे? काय यायचं प्रेक्षकांची आम्ही? कमतरता नाहीये इथे. प्रेक्षकांची कमतरता माहिती नाही. नाही, इतके सुंदर रसिक आहे तो. सृजनशील नागरिकांची दखलच घेतली जात नाही. टॉयलेटची सोय नाही मिळेल, इथे कॅन्टीन पण नाही आहे. ते सोडा, नाट्यगृह बांधलंय पण तिकीट विंडो नाही आहे. तिकीट विंडो असते ना थिएटरला, एक बाहेर टेबल टाकून माणूस बसतो. पूर्वीच्या जमान्यामध्ये यायचं ना तमाशाला वगैरे बाहेर माणसं, तशी अवस्था आहे. प्लीज सर्व रसिकांनी, साहेब तुम्ही आज आलात म्हणून हे मी जाहीरपणे बोलतोय. प्लीज माझे हात जोडून कळकळीने विनंती आहे, यापुढे जोपर्यंत हे सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत माझं शरद कुंशीचं नाटक मी इथे, माफ करा रसिको, पण मी नाही आणू शकत इथे. फारच भयानक अवस्था आहे. मी आता 1.5 तास दाबून ठेवले माहितीये. महिला जाऊ शकत नाही टॉयलेट. बीड शहरामध्ये स्वच्छतागृह नाही साहेब. बीड शहरात तुम्ही इतर गोष्ट करता, शहरात नाही. तर कृपया एवढंच मला तुमच्यासमोर आमचं गाऱ्हाणं मांडायचं होतं. प्लीज याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या. थोडंसं नाट्यरसिक एकत्र येऊन तुम्हाला जर काही करता आलं. इथले कोण नगराध्यक्ष आहेत का, कोण आहेत इथले? ह्या एरियामध्ये आमदार कोण निवडून आले? हा बोला की, या आमदारांना धरा ना, पाहू ना. मुंबई मतं मागायला घरी येतात की नाही? साहेब तुम्ही 2 तासात सुधारलात, आम्ही तो वर्ष राहतो. आम्ही ऐकतो, मी समजू शकतो तुमचे. आम्ही 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 आमच्या आम्हाला माहिती, आम्ही जगतोच कसं इथं. 2006 मध्ये डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्षांच्या काळात हे अतिशय उत्तम असं नाट्यगृह तयार झालं. इथे एअरकूल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.